श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री रामे मारिला कुंभकर्णा कोणिया पैरावण सुले करी शंख स्फुरणा दुःखे प्राण निगोपाये। रामचंद्र भगवान की जय। रामचंद्राने असणारा कुंभकर्ण मारल्यावर सर्व असणारा रावणाची सैन्य ऐकून लंकानगर हादरून गेलं रे लोकमातेच्या दरबारात रामायण असताना बोलसोड चालू आहे आणि प्रसंग असणारा या कथेतला युद्धाचा तो ऐका येवोने घायाळ रक्षोगणा सांगते कुंभकर्णाचे मरणा सुरिये छेदिले नाककाना रामे करचरण छेदिले। घायाळ लोक असताना राजा रावणाचं जे सैनिक होतं ते लंकेत आलं। राजा रावणाला निरोप देऊ लागलं की पहिल्यांदा कुंभकर्णाचं नाक आणि कान सुग्रीवानं छेदन केलं। त्याच्यानंतर रामाने असताना बाण सोडून पाय तोडले, हात तोडले आणि वरचीवर तुकडं रती करून असताना कुंभकर्णाला मारलं। ऐसे विटंबोनिया जाना रणे मारिला कुंभकर्णा आदट श्रीराम अंगमना न लागता क्षणा निर्दाळीला। आदट असणारा कुंभकर्ण, बराटे असणारा कुंभकर्ण, पण परशुरामचंद्राने बाणामागे बाण सोडून हात तोडून पाय मोडून विटंबना असणारी करून त्याची रती असणारे तुकडे करून मारला। कुंभकर्णाचे जे वरदावस्था श्रीरामे ते केली व्रथा रणे छेदोनी पाडीला माता क्षणार्धता पाणी अर्ध भयान आवडवे कुंभकर्ण असणारा मोठाची मोठा गाडा होता, पण रामाने एक बाण सोडून असणारा एक हात असणारा बाजूला काढून पाय काढून त्याचा त्याचा निपांत केला। विटंबोनी मारिला कुंभकर्णा ऐसे ऐकोणी रावणा बंधू स्नेह तळमळवना पडे आपण मूर्छित। राजा रावणानं असणारा या कुंभकर्णाची विटंबना करून मारलेली बातमी ऐकून त्यावेळेस असणारा त्याला मनामध्ये फार दुःख झालं आणि हमरला फोडून रावण रडू लागला। सवेची होनी सावधाना दीर्घ स्वरे करी रुदना कुंभकर्ण निमाल्या जाना मज कोणा चाड राज्याची। मूर्छेच्या अवस्थेत दुःख करीत राजा रावण गेला होता, पुन्हा सावध झाला आणि मोठ्यानं हमरडा फोडून बंधूसाठी पाठचे राखणदार माझा गेला, आता मी काय करू काय नाही असं म्हणून रडू लागला। दीर्घ स्वरे करी रुदना कुंभकर्ण निमाल्या जाना मज कोण चाड राज्याची जाना दीर्घ रुदन करीत असे। भयान मोठ्याने असणारा जीवाच्या आकांतानं राजा रावण रडू लागला। भाऊ माझा पाठीराखा असताना जो कुंभकर्ण होता तो गेला, आता मात्र मला जगण्याची चाळ नाही, राजाची चाळ नाही, मी काय करू काय नाही असा विचार पुढे राजा रावणाला सुचत नाही। देव दैत्य दानवांसी रणा करिता नाटोपे कुंभकर्णा त्यासी मानवे श्रीराम बाणा लागता प्राण सांडिला। देवा बरोबर दैत्या बरोबर आख्या पृथ्वी तलावर असणारा कुंभकर्ण कोणाला ऐकत नव्हता, पण रामाने असणारा बाणामागे बाण सोडून कुंभकर्ण माझा विरोध केला, मारून टाकला, मी काय करू असा विचार असणारा रावण करू लागला। विभीषण बोलिला वचना ते वाक्याते प्रमाण ज्ञाते केले गर्वाभिमाना तो निंदान पावलो। माझा विभीषण असणारा खरं सांगत होता, जो बोलला ते आज असणारा जशास तसं उतरलं। मला सांगत होता की तूही रामाबरोबर विरोध करू नको, राम सर्वसामान्य आहे, प्रब्रह्म आहे, त्यांना असणारा हा कुंभकर्ण निष्काम करून टाकला, मी काय करू आता। रणे निगोणी कुंभकर्णा शत्रू निर्दाळील संपूर्ण तोच रणे पडिला आपण आता मी प्राण राखेना। विभीषण तिकडे असताना मला एक प्रकारचा बोध करून रामाच्या सैन्यात गेला। कुंभकर्णाची आस होती तुला असताना युद्धामध्ये जशाच तसा असताना समोरासमोर रामाच्या जाऊन युद्धात असताना मरून पडला, आता माझी पाठ राखण करणार कोणी या जगात नाहीये। बंधू स्नेह रावणा ते दुःखे निमग्न अतिशय अक्रंदोणा मूर्छापन्ना तो पडिला। बंधूसाठी आपल्या कुंभकर्णासाठी राजा रावण पुन्हा मूर्छना अवस्थेत गेला, अति दुःख करू लागला आणि भयान असणारा खेद करून मूर्छना अवस्थेत काय म्हणतो रावण
पिता पडताची मूर्छित आते काय आदे पुत्र समस्त मोदर महापार्श्वयुक्त आक्रंदात सोय आले. राजा रावण सिंहासनावर असताना मूर्छित पडल्याबरोबर अतिकाया महोदर हे मोठे मोठ्या पोटाचे असणारे जे का त्याची मुलं होती रावणाची ते असणारे काय म्हणू लागले सावरू लागले रावणाला. रावण लोळता भूमीसे पुत्र आले तयापासे रडत स्पुंदत आक्रोशे पित्र दुःखेसे अति दुःखे. आपल्या वडिलाच्या असणाऱ्या भावाच्या दुःखानं राजा रावण अति खेळ करीत होता दुःख करीत होता. हे मुलाने अतिकायानं महोदरनं ऐकलं आणि सावरण्यासाठी ते सुद्धा रडू लागले आणि राजा रावणाला सावरण्याचा प्रयत्न करू लागले. देवांतक नरांतक त्रेश्रा अतिशय देख चौघे पुत्रातील नेटक आले दशमुख ठाकोने. राजा रावणाचे हे मुलं होते देवांतक नरांतक आणि त्रिशिरा अशा प्रकारचे म्हणजे 3 मुंडक्याचा त्रिशिरा असे असणारे रावणाचे मुलं त्यावेळेस असणारा अतिकाय असायचं असणारे 4 जण रावणाला सावरण्यासाठी धीर देण्यासाठी पुरुषार्थ करण्यासाठी रावण रडत होता मूर्छनावस्थेत जात होता. म्हणून दीर्घ स्वरे रडे रावणा ऐकून तयाचे रुदरा मोदर आला आपणा सवेची जाण महापार्श्व. महापार्श सुद्धा आला महोदर सुद्धा आला कारण राजा रावण हळून रडत नव्हता तर दीर्घ सोडे जीवाच्या आकांतानं आता मला कोण सांभाळेल मी काय करू याच्यासाठी रडत होता म्हणून सगळेच पोर असणारे जवळ आले. रणे पडता कुंभकर्ण मोहदार महापार्श्व जाणा तेही बंधू दोघे जण आले धावून अति दुःखी. महोदर आणि महापरसव कुंभकर्ण असणारा म्हणून राजा रावणाचा भाव पडल्यावर आता रावणाला काहीतरी साथ द्यावा लागेल धीर द्यावा लागेल म्हणून रावणाच्या पुढे उभा राहून काय म्हणू लागले. ऐकोने रावण विलपना त्रेशरा पुत्र आला आपणा सिंहासने राजरुदरा धुरेचे लक्षण हे नव्हे. सिंहासनावर असणारा राजा रावण मूर्छनावस्थेत पडत होता मोठ्या रावणाला पडून रडत होता. त्रिशरा समोर आला आणि म्हणला मुख्य मालकाचं काम उगाची व सिंहासनावर रडणं हे रडकी अवस्था तुमची बरी नाहीये राजे. शोक संतप्त रावणा हे दे कोण्या संपूर्ण त्रिशरा बोले आपण राजलक्षण धुरेचे. यावेळेस असणारा शोक संपन्न सभा झालेली राजा रावण सुद्धा शोकात गेलेला दुःखात असणारा खिन्न झालेला आणि स्वतःचे अंगण त्रिशरा असणारा 3 मुंडक्याचा काय बोलू लागला त्यावेळेस राजा रावणाचा मुलगा. त्रिलोक्य राजा तू रावणा बंदे घातले सुरगडा तू करसे रांडा रुदना राजलक्षण हे स्वतःचा नव्हे. मुलगा असताना धीर देऊन राजा रावणाला बोलू लागला त्रिलोक्य असताना राजा रावणा तुम्ही जिंकलेले आणि राणीच्या परी असताना एखाद्या विजयाच्या सारखं या ठिकाणी स्त्री सारखं तुम्ही रडत असलात हे तुमचं बरं नाही तुम्हाला सोबत नाही आणि सोबण्यासारख्या गोष्टी आणि सिंहासनावर तरी कमीत कमी रडू नाही. दुधड तुटल्या महावीरा ग्लाने न करते अणुमात्र रडता देखोनी दशशिरा लोक समग्र निंदिते. अहो, जो वीर आहे सूर आहे महापराक्रमी तो असताना 2 जागेवर जरी तुटला तरी तो रडत नाही डोळ्यात पाणी येत नाहीये आणि एखाद्या बायलीसारखं स्त्रीसारखं एखाद्या महासर समोरासमोर सिंहासनावर तुम्ही रडतात हे रडकपण आज बरं नाही. रडता नवरे शौर्य शक्ती रडता नवरे धैर्यव्रते रडता नवरे यश कीर्ती अपयश प्राप्ती रडताची. कीर्ती सुरवरती ही सगळे असणाऱ्या बरोबर धैर्य खचून जात रडल्यावर असताना काही प्रकारचं सुरपणा राहत नाही. रुदने नेले अंगवना रुद्रे नेले राजमहिमान रुदने वाढविले नागवना ते तू रावण स्वय हा रडणं असणारा एक प्रकारचा जो समोरासमोर आलं ना एक प्रकारचं पाहिजे ते असताना त्याच्यामध्ये धीर नाही सुरपणा नाही आणि असताना त्याच्यामुळे अंगवण जाती पुरुषार्थ असतानाची कीर्ती ती सुद्धा कमकवत होती. रणे निमाल्या कुंभकर्णा काय गेले आमचे अंगवना मी 1,00,000 करोणी रणा रणी रवणंदार मारिना. 1,00,000 कुंभकर्ण असताना नदीकडे रणभूमीत पडला मग आमचे अंगवण पुरुषार्थ काय कमी झाला का मी एकलाच युद्धाला जातो मला वाटतं ह्याची पाहिली भरली आता. मारेण राम लक्ष्मणा विद्वांसेण वानरगणा धरिले रावणाचे चरणा अज्ञापन मजदी. रामाला मारेल
लक्ष्मणाला मारील आणि सगळं असताना वानराचा दोष त्याचं लंकानगर दोष केला तो कुठं जो पकडतो कोणाला माहिती पण असा तिसरा म्हणू लागला पुढे काय केलं एकला मेक करोणे रणे मारेण राम लक्ष्मण ऐकोने त्रिशराचे वचना दशानान हरिकला हे रडत होता राजा रावण घाबरला होता भेट होता हंबरला फोडो फोडो असतं खळ्या खांदो खांदो रडत होता शिवाय नाव पण ज्यावेळेस तिसरा म्हणला मी रामाला मारेल लक्ष्मणाला मारेल वानराचा दोष करेल त्याला सुटलं आणि आशीर्वाद देऊ लागलं जेवे अचेतन पडे प्रेत त्याचे मागुते ये जीवित त्रिशिरा वचने लंकानात पावला म्हणे तर पुनर्जन्म एखादा व्यक्ती असताना जीव गेलाय त्याचा काही क्षण असता थिर पडलाय आणि त्याला पुन्हा पुन्हा असताना जीव व्हावा तो असताना गडबड गडबड हारू लागावा तसा असताना राजाला सावध झाला त्रिसरा रामाला मारतो मान्या बरोबर त्रिशराचे वचने देख संतोषला दशमुख तेने देवांतक नरांतक युद्धाशी हरिका तिकाय त्रिसरा असताना तीन मुंडक्यानं असताना दापा देऊ देऊ मोठ्या मोठ्यानं बोलू लागला मी रामाला मारतो मीरा असताना वाण्याला मारतो लक्ष्मणला मारतो राजाला आनंद झाला आणि त्याचे तीन भाऊ इथं ते सुद्धा असताना मोहदरा सहित महापरसो हे म्हणले आम्ही सुद्धा गप असणार नाही रावणाचे चौघे सुता शुक्रा समान बळवंत युद्धार्थाती उद्यत तेने लंकाना तारिकला चार मुलं राजा रावणाचे इंद्र समान बळवान होते त्यांचं बोलणं ऐकून अवयव असताना त्यांचा आवेश ऐकून हे असताना राजा रावणाला थोडा आनंद वाटला दुःख विसरला आणि सुखामध्ये परिवर्तन केलं त्यानं मुकोट कुंडले वीर कंकणे चौघा देवोणी भूषणे चौघे अलिंगोणी रावणे पुत्र धाडिले संग्रामा ताबडतोब असताना दैदिप्य महान राजा रावणाने त्यांना मुकुट आहेर चढला कपडे चढले आणि शेवटची वळवण केली कारण पुन्हा भेट होती न होती मनोवर राखावयात चौघा पुत्रांचे मोहदर महापार्श्वाचे रावणे धाडिले तयापासे संग्रामाचे सह्यार्थ चार पुत्रांचा सांभाळ करण्यासाठी महोदर महापार्श्व असताना त्याने ताबडतोब पाठोपाठ पाठविले थोड्या वेळा रामाला पदा तीरथ वाजी कुंजर अतट तटुका सौजन्य संभार युद्धा निगता राजकुमारा केला दुर्धार गडगर्ज युद्धाला असताना सर्व काही पायदळ सैन्य घोड्यावर बसलेलं घोडेस्वार असं काही सैन्याच्या वेळेस असताना त्या चार युवराजाच्या पुढे निघाल्यानंतर सर्व असताना वेशीतून ज्यावेळेस बाहेर निघाला त्यावेळेस असताना सगळा धुळा काय काय घडलं शस्त्रास्त्रे सन्नद्ध वद्ध चौघा पुत्रा युद्ध दुर्मंद मोदर महापार्श्वबंध वीर प्रसिद्ध निघाले त्यावेळेस शस्त्रास्त्र सहित मोहदर महापार्श्व आणि चार युवराज राजा रावाची मुलं रणभूमीकडे असणारे येशीतून बाहेर निघाले वाचत ऐसे वीर सहाही जना संग्रामी अति प्रवीण मारावया राम लक्ष्मणा धाडी रावा संग्राम सहा वीर असणारे राजा रावणाचे रामाबरोबर युद्ध करण्यासाठी संग्राम भूमीमध्ये आले युद्धा निघता सहाही जना रथाश्व गज वाहन कोणा कोणासी कोण कोणा सावधान सहा जण जेव्हा असताना युद्धाला निघाले रावणाचे मुलं त्यावेळेस कोणाला कोणतं वाहन होतं कोणाला कोणता रथ होता त्याचा असं अनुक्रमाने नाव ऐका ऐरावात कोळींचा गज गंभीरा त्यावारी वैश्वनी महोदरा युद्धा निघाला सत्वरा जेवे भास्कर मेघावरी ऐरावत असताना जसा इंद्राचा असतो त्या कुळातला असताना एक हाती त्याच्यावर मोहदर हे मोठ्या पोटाचा असताना राजा रावणाचा मुलगा बसला युद्धभूमीमध्ये रणभूमीत जाऊ लागला त्रिशिरातीने मुकुट शिरे वैसोनिया रथावरे इंद्र चापा समान चाप करे निघे बाहेरे संग्रामा हा त्रिशिरा असताना तीन मुकुट त्याला होते हे बापासारखेच असताना बापाला 10 तोंड होते त्याला 3 तोंड होते म्हणून असताना तो सुद्धा इंद्रधनुष्यासारखा धनुष्य हातामध्ये घेऊन रथात आरूढ झाला अति काय महारथी वीर रथ मरकताचा आख चक्र
त्यावरी रत्नारोड कुबर वारू विचित्र झुंपिले. हातीकाय मात्र महारथी होता. महारथी कुंभकर्ण होता. तसाच असताना हातीकाय सुद्धा महारथी होता. महारथी नाव कुंभकर्ण ऐकलं, कर्णाला एक महाभारतात होतं. तसं असताना महारथी नाव सहसा येत नाही, पण हातीकाया निबरगट समोरासमोर युद्ध करीत होता म्हणून त्याचं नाव हातीकाय महारथी होतं. तो सुद्धा युद्धाला त्या रथामध्ये बसवून जाऊ लागला. ते रथी बैसोनिया पाहे संग्रामाला हातीकाय. ते रथे बैसोनी पाहे संग्रामाला हातीकाय उत्साहे. त्याचा येवा कोण साहे दुर्धर होय सुरसुरा. हातीकाया ज्यावेळेस रथामध्ये बसला युद्धाला निवडू लागला त्यावेळेस असताना 33 कोटी देव आपोआप असणारे गडबडून गेले. प्रथमवेळेला सुद्धा काही जे साधू संत होते, ऋषीमुनी होते, मानव सुद्धा हादरले. उच्चे श्रवाव्यासम सुंदर सुंदरो बळे बळवंत श्वेतवारो. तयावरे नरांत कविरो युद्ध दुर्धरो शोभत. उच्च सर्व नावाचा असणारा जो घोडा आहे तो सूर्याच्या रथाला असते. तसे दैदिप्यमान घोडे या रथावर असणारा नरांतक नावाचा वीर बसला. नरांतक म्हणजे माणसाचा अंत करणारा राक्षस. विद्युत प्राय खड्ग हाते दुर्धर त्याचे संग्राम शक्ती. त्याचे विचारता युद्ध क्षिते स्वर्गी कापते विजासारखं शास्त्र त्याच्या हातामध्ये तलवार होती. त्याला असताना पाहिल्याबरोबर देव दानव मानव सर्व असताना सृष्टीवर पळ असताना जिकडं तिकडं पळायला कमी पडत होती. जो का अंतक महावीर देवांतक. रती बैसोनी एकाएक आला निशंक संग्रामा. जो सगळ्याचा अंतक असताना देवाचाही अंतक देवांतक त्याचं नाव होतं. म्हणजे देवाचं सुद्धा अंत करीत होता. असा असताना देवांतक तो सुद्धा एका आपल्या वाहनावर बसून युद्धभूमीत निघाला. माथावया क्षीरसागरे जैसा विष्णू हाते मंदरगिरे. तैसा परीघ घेऊन करे आला बाहेरे देवांतक. देवांतक असताना हातामध्ये परीघ घेऊन, परीघ देवाचं शास्त्रास्त्र घेऊन, जसं समुद्राचं मंथन करण्यासाठी असताना मंदारगिरी पर्वत भगवान श्रीहरीने हातात घेतला आणि समुद्राचं मंथन केलं. तसं असणारे वीर सगळं असणारा वानर सैन्याचं मंथन करण्यासाठी रामाला मारण्यासाठी युद्धाला निघाले. पण महापार्श्वरथावरे दुर्धर गदा घेऊन करे करावया महामारी आला झडकरे संग्राम. महापार्श्व हातामध्ये गदा घेऊन रणभूमीमध्ये असणारा वानराचा निपात करण्यासाठी आला. चौघे रथी एक कुंजरे एक तो शोभे अश्वावरे करावया वीर महामारी आले झडकरे संग्राम. 4 वीर असणारे रथामध्ये, एक हातीवर, दुसरा म्हणजे असणारे 6 जण निघाले. त्यातला एक असणारा हा कुठं बसला ते ऐका. जेवे का हंसावळे अंबरे देवे श्वेत छत्रांची आरे. शोभते राजपुत्रांवरे युग्मचामरे हंस पक्षी जसे असणारे आपल्याला चरायला गेल्यानंतर असणारा माणूस उड्डाण करतात, भरड्या मारतात, तसे असणाऱ्या 6 पुत्राच्या हरिराज रावणाच्या युद्धभूमीकडे जाऊ लागले. आजी मरणे का मरणे ऐसे श्रीरामे संग्राम करणे. दृढ निश्चय करिता म्हणे युद्धा कारणे ती आले. आज मरण किंवा जगणं याच्यापेक्षा दुसरा पर्याय नाही असा निश्चय करून युद्धामध्ये ही 6 मुलं राजा रावणाची युद्धभूमीत आली. अश्वरथ महाकुंजर अतट पायांचे मोगर. चतुरंग सैन्य संभार आले सत्वार संग्राम. कुणी घोड्यावर बसून, कुणी असणाऱ्या हातीवर बसून, कुणी अंबारीमध्ये तर रथामध्ये बसून, पायाचे असणारे पायदळ घोडेस्वार हे रणभूमीमध्ये असणारं ताबडतोब रामाच्या समोर येऊ लागले. ध्वजा पताका ते विचित्र किंकिणी ज्वाळा माळा मनोहर. युद्धा निघता राजकुमार रथकुंजार शृंगारिले. आणि ज्यावेळेस रणभूमीमध्ये युद्धाला जाऊ लागले त्यावेळेस रथ असे शृंगारलेले होते. ज्वाळा माळा किंकिणी त्याच्याच असणारे चौकून सर्व जुली घालून गोंडा घालून आणि असणाऱ्या त्या ठिकाणी घंट्या सुद्धा असताना जवळजवळ चौकून सर्व काही बांधल्या आणि रथ सजवून युद्धाला निघाले राजकुमार. छत्रे शोभते शिरे मुक्त फळांच्या झालरे. निशाणे त्राटिल्या बेरे रणमोहरे गर्जते. छत्र दैदिप्य मान सोन्याच्या असणाऱ्या झालरी जसं नवरदेव सजवा तसे असणारे सर्व रथ सजवून युद्धाला राजकुमार राजा रावणाचे निघाले. अवघे मिळवणे विरा सिंहनाद केला तोर. नादे आतट अंबर
दरादुर्दार सकंप सगळ्या असर राजकुमाराने मिळून असताना पायदळ घोडेस्वार सगळ्याने मिळून जय जयकार राजा रावणाचा केला. ही पृथ्वी असताना थरथर थरथर कापू लागली लंकेच्या प्रांतात. ते कोणे छत्रपती भारा रणे नाचते वानरा कौतुके पाहे श्रीरामचंद्र निशाचर मारिता. हे छत्रपतीचा भार जळस असताना म्हणजे शिवरायाचा नाही कारण राक्षसाचा असताना भार कारण त्यांच्या डोक्यावर छत्र धरलेलं होतं म्हणून छत्रपती असा भार जळस रणभूमीत निघाला. त्यावेळेस असताना त्यांचे जे समोरचे जे सैन्य होतं ते असताना नाचू लागलं आणि या राजा रावणाच्या नावाचा जय घोष करू लागलं. शिळा शिखरे गिरेवरा हरके जेलते वानरा एक परजिते तरुवर राजकुमार मारावया. आणि ज्यावेळेस हे राजकुमार समोर वानरानं पाहिले त्यावेळेस असताना वानराने मोठमोठाले वृक्ष मोठमोठाले पर्वत तसं असताना शिळा दगड पाषाण हे सगळं असताना वृक्षासहित जमा केलं. ते कोणे वानरांचे बळा खवळले राक्षस दळा गाय हाने ती प्रबळा युद्ध तुंबाळ मांडिले. एकूण असताना ह्या युवराज राक्षसांचा मेळा तिकून वानराचा मेळा सगळे एक झाले एकामेकावर दगड बाणामागा बाण आणि असताना वृक्षामाग वृक्ष फिरू लागले. गदा मुग्धल पट्टीच्या शक्ती सोळ परेग परशात गाय हानी ते राक्षस आला आवेश वानरा. गदा मुगदर पट्टीस तलवार हे एकामेकाला असं राक्षस वानराला मारू लागले आणि तिकून वानर हातामध्ये मोठमोठाले डोंगर वृक्ष आणि पाषाण घेऊन मारू लागले. करावया राक्षस कंदना सरसावले अवघे जण वानरी केले बिंदाणा सावधान अवधाना. राक्षसाबरोबर कंदन करायचं युद्ध करायचं याच्यासाठी असताना वानराने एक नवल केलं कौतुक केलं ते ऐका. वानर उदित युद्धासे स पर्वत उडवणे आकाशे पुन्हा पुन्हा श्रीराम नामेशी अति आवेशे गरजते. हातामध्ये असताना वानराने मोठमोठाले पर्वत वृक्ष हातात घेतले आणि बाणानं काही जे वानर खाली पडत होते युद्धभूमीमध्ये ते राम नामाचा गजर करून मोठ्या आवेशाला आकाशात भरले घेत होते. वानर वेर नमस्तळे राक्षस भारते भूतळे वर्षती पर्वत शिळे होत रांगोळे वीरांचे. बाणामाग बाण वानर राक्षस सोडित होते पण वानर मात्र आकाशात भरायला घेऊन डोंगरामाग डोंगर वाने वृक्षामाग वृक्ष या राक्षसाच्या दिशेला सोडित होते. राक्षस राहिले खाली वानर गेले वरी त्यांचा असणारा एक प्रकारचा आवाका वानराचा वाढला. बाणे निवारिता पर्वत वानर वीर अत्याद्भुत पुतळा येऊन समस्त करीती घात राक्षसा. बाणामाग बाण असणारे वानराचे जे पर्वत होते ते असणारे फोडू लागले आणि त्यावेळेस असणारा वानर सुद्धा जे काही राक्षसाचे असणारे मस्तक होते ते वृक्षाला पर्वताला फोडू लागले. राक्षसांचे शस्त्र संपात वानर तळकोणी करी व्यर्थ शिळा ध्रुम पर्वत हस्त रणी विचारात रण मारे. राक्षसाचे जे असणारे शास्त्र होते एक धनुष्यापासून बाणामाग बाण सोडित होते तिकडून मोठा पर्वत उचलून असणारा वानराने टाकल्याबरोबर त्या शास्त्रासहित धनुष्यासहित असणारा चाका चोर पर्वताचा त्या मोठ्या राक्षसाचा होत होता. एक वानर आकाशे वर्षते शिळा पर्वतेसे सर्वांग छेदोनी राक्षसांचे कटिभंगेसे एक वानर आकाशामध्ये उड्डाण घेऊन असणारा पर्वत राक्षसावर टाकला की कमरासहित हातासहित पायासहित असणारे तुकडे तुकडे राक्षस होत होते. यावरे वानर आकाशे कंदान करते राक्षसांचे एक ते राहून पृथ्वीशी निशाचरांचे निर्धाळी. एक वानर आकाशातून भरले घेऊन असणारा मोठमोठाले पर्वताचा मारा या राक्षसाच्या दिशेने करीत होता. त्याचा आधार घेऊन काही वानर खाली उतरत होते आणि राक्षसा बिमोड करीत होती. वानरे साधोणी रणा मुष्टी घाते पडिले पडिते नयना एका राक्षसा दंत भगना एक वमान रुद्रांचे. ज्यावेळेस राक्षसावर हल्ला असणारा वानराने चढला त्याच्यामध्ये असणारा कुणाचा हात मोडला कुणाचा पाय मोडला कुणी रक्ताच्या गुळण्या असणारा त्या ठिकाणी टाकू लागलं तर कुणी असणारा मोठमोठाने असणारा हंबारला फोडू लागले राक्षस. एक राक्षस पडिले रणे एक ते अक्रंदोनी एक मागती पाणी पाणी रणांगणे पडतात. एक राक्षस असताना त्या ठिकाणी रणभूमीत कोसळला. दुसरा असताना माझा जीव वाचवा मला पाणी द्या असा असताना म्हणून हंबारला फोडू लागला. एक मर्दी ती रथ असता एक मर्दी ती गज असता एक मर्दी ती अश्वगत रणकंदनात राक्षस. वानर एवढे खवळे होते की जो घोड्यावर बसून आलाय घोड्यासहित मारायचा जो रथात बसून आलाय रथासहित असताना आपटून मारायचा
अनेक असणारे असे कितीतरी राक्षसांचा निपांत वानरांनी केला. शस्त्र सामग्री झाली चूर्ण पायी पिष्ट पर्वत पाषाण विचंबळे हाती येर विना ते काळी चिरण अवतारा. जे शास्त्र अस्त्र हातामध्ये तलवारी असणारे धनुष्य घेऊन आले होते ते वानराने त्यांचा निपांत केला. असे बरेच वीर असणारे रथात बसलेले हातीवर बसलेले ते सुद्धा कामी आले. वानरे उचलोनी वानरांचे रणी मारिले राक्षसांचे राक्षस उचलोनी राक्षसांचे रणी वानरांचे. ज्या वेळेस त्यांचं समोरासमोर युद्ध सुरू झालं त्यावेळेस त्यांना पर राहिला नाही. कोण आमचे कोण तुमचे राक्षसच राक्षस मारू लागले. वानरच असणार कधी कारण शास्त्रास्त्र किंवा डोंगर वृक्ष हातामध्ये नाही आल्यावर वानरच उचलायचा आणि राक्षसावर फेकायचा असं युद्ध असताना वानर राक्षस करू लागले. रणे रण मध्ये उन्मत्त वीर तया नाटवे आपपर रण मांडले गोरंदर येरे राणे दाळी. रण उन्माद असताना त्या ठिकाणी झालेले मध उन्मादचं सावतात ना तसे रण उन्माद हे राक्षस आणि वानर झाले. त्याच्यामुळे त्यांचं आपलं कोण आहे तुपलं कोण आहे हे भावच हरपून गेला. वाचा रोडे रणांगणे निदडे वीर छोट करणे वेडताती रणांगणे आईने पायने संग्राम. समोर असताना श्रेष्ठ वीर बघून असताना त्याला समोर पाहूनच असं आव्हान देत होते आणि बोलून घेऊन म्हणजे शेंड्या जरो आपटीत होते असे असणार महापराक्रमी वीर होते. गणे मोडले ओढणे गाये झडले अंग त्राणे राक्षस मारिले जीवे प्राणे पर्वत पाशाने वानरी. जे वीर होते सूर होते त्यांच्या ढाला मोडून तलवारी मोडून धनुष्य बाण मोडून असताना या वानराने महापराक्रम केलेला होता रती महारथी बरोबर. रणभूमी अति दुर्गमा माश शोनित कर्दमा आणि खवळोनी पलवंगमा राक्षसा परमा गांजिले. ज्यावेळेस वानराने राक्षसा बरोबर युद्ध केलं त्यावेळेस असणारा चिखल सर्व काही असताना त्या ठिकाणी एक प्रकारचा मासाचा आणि वली रक्ताला भूमी असणारी सगळं झाली होती. तेव्हा त्याच्यामुळं दुर्धर वानरांचा मारा रणे उठला हाहाकार मोडला राक्षसांचा भार गाई जरजार दुर्धर मारा असताना राक्षसाचा होता. हा कार राक्षसाने असताना केला वानराचा असताना मार पाहू. दुर्धर वानरांचा मारा कोपे कवळला नरांत कवीर अश्वारूढ अति दुर्धर वानरा मार करू आला. ज्यावेळेस वानराने असा भयान मार राक्षसाला दिला आणि राक्षसांचा बिमोड झाला त्यावेळेस नरांत खवळला आणि खवळून काय म्हणू लागला. शिळा शिखरे वृक्ष पर्वत वानरे सांडिले अत्याद्भुत खडग निवटोनी समस्त वानराघात नरांतकाने हातामध्ये असणारं खडग घेतलं आणि मोठमोठाले वृक्ष पर्वत असताना वानराने मारून या राक्षसांचा निपांत केलंय. याचा क्रोध धरून हातामध्ये तलवार घेऊन असताना नरांतक समोर येऊ लागला. ठाण मान शुभ्र सुंदरो वायू वेगाहून सवेग वारू तू अश्वारूढ नरांत कविरो वानरा मारू करू आला. मान मान आधी चपळ असताना त्या नरांतकाचं होतं. वानराचा आता पस्तोर नरांचा मानवाचा अंत केला होता. आता वानराला मारण्यासाठी नरांतक पुढे येऊ लागला. कुरंगासने खडग हस्त शत दशक दशशत वानर मारी शतानुशत होता अंक कपिकुळा. खडगाच्या हातामध्ये होतं तलवारीसारखं ते 10 हात असताना लांब होतं आणि त्याच्यामुळं एका गावात वानराला असताना तो 100 वानर मारण्याचं सामर्थ्य त्याच्यात होतं. शिळा शिखरे वृक्ष पर्वत वानरा साठोपे हानित खडग हस्ते तोडवणी समस्त करी प्रळया. वानर मात्र पाठीमागे सरत नव्हते. हातामध्ये वृक्ष पर्वत असताना पाषाण मोठा मोठ्याने घेऊन हे मारा करीत होते. त्यावेळेस तलवार डोंगरासहित वृक्षासहित असताना हा नरांतक जाची जागेवर त्यांचे हात नरडे फोडीत होता. करावया रण मारा वानरे उपडिता गिरीवरा उडता वाजे खडगदारा वामिती रुदिरा पडिले. राक्षस असताना त्या ठिकाणी समोर हा खचले होते. वानर असताना मारा करीत होते पण नर अंतकाने असताना खडगाचा मारा केले बरोबर ते सुद्धा रक्ताच्या वकऱ्या देव देव वानर सुद्धा काही कामी आले. वानर उसळे गगनासे वारो उडवणे आकाशे निरालंबे निवटोनी त्यासे कपी प्रळयासे. वानर असताना महापराक्रम करीत होते. आकाशातून मारा असा करीत होते तरी असा हा नरांतक आकाशामध्ये असताना उड्डाण त्याच्या घोड्याचा करण्यात होता आणि तिथं जाऊन त्या वानराला मारित होता. पूर्वी नाव नरांतक आता चाला वानरांतक अवघी होवनी युद्ध धाक
एक एक पळाले पूर्वी नाव त्याचा असताना नरांतपती माझ्या मानवाचा अंत करीत होता, आता वानराचा अंत आणि शेवट करू लागला. जेविका मातला मगरा तेने कळबळीला सागरा तेवी वानर सैन्य समग्र त्रासिले तो हरणारा मगर मासा असताना ज्याला समुद्रामध्ये तो खवळल्यानंतर सगळ्या पानाचा असताना जसं मंथन करावं तसं असताना हिसळून टाकतो, तसं असताना हा नरांतक वानराचा अंत करू लागला. नरांतकाच्या समोर राहून शक्ती वानर किंकिळ्या देवनी समग्र सुग्रीव दूर ठाकिले नरांतकाच्या समोर असताना एकही वानर थांबाना, जो येईल तो ठार होऊ लागला. हे सुग्रीवानाला आपण पाहिलं. सुग्रीव आमुचा कपिनाथ संग्राम राखील देवनी समग्र सुग्रीव आमचा कपिनाथ संग्राम राखील स्वस्त येणे विचारे समस्त आले दावात तया वानराचा अंत होऊ लागला. वानर कामी होऊ लागले, वानर धरतीवर कोसळू लागले, रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या, हात पाय तुटू लागले. राजा आमचा सुग्रीव आहे, वानर आमचा असताना महापराक्रमी म्हणून सुग्रीवाची आज धरून सुग्रीवाच्या सन्निध्यात वानर येऊ लागले. वानर पडिले निचेष्टित सुषेण वैद्याती समर्थ देवोनी श्रीराम चरण तीर्थ उठविले समस्त बरेच वानर असताना त्या ठिकाणी धरणीवर कोसळले होते नरांतकाच्या माराने. पण सुग्रीव वैद्यराज डॉक्टर मोठा महापराक्रमी होता. रामाच्या पायाचं तीर्थ त्याच्या जखमीवर टाकीत होतं. रामनामाचं चिंतन करून वानर पुन्हा उठत होते. लाविता श्रीराम पद कना कन पले गायांचे बना करिता श्रीराम नाम स्मरण वानर गान उठिले. रामाच्या पायाची धूळ असताना जखमीवर टाकल्या बरोबर असताना सगळे वन नाहीसे होत होते. तशाच वानर होऊन पुन्हा युद्धाला उभं राहत होते. घेता श्रीराम चरणोदका स्वस्थ झाले सकाळी का पुढे मारा वयानरांतका सुग्रीव सम्यक रामचंद्राच्या पायाचं तीर्थ असताना वानराने घेतल्या बरोबर जशाच तसे वानर समोरासमोर जे पडले होते तेवढे असताना रणभूमीत उभा राहत होते. नरांत डोळ्याने पाहत होता. नरांतके त्रासले वानरा ते कोणे सुग्रीव वीर त्यासी करा वयारण मारा अंगद कुमार नरांतक असताना बेजार वानराने करून सोडलं. वानर सुद्धा नरांतकाने बेजार केल्यावर सुग्रीवाने हे सगळं जाणलं. अश्वारूढ घोर विक्रांत कडे वानरा प्राणांत तयाची करी जीवघात सुग्रीव सांगा तंगदासी. घोड्यावर बसून असताना स्वतः नरांतक वानराचा अंत करू लागला. सुग्रीवाला घरानं वानरानं सांगितलं. चक्र बळेसी समाना अंगदाची अंगवना ऐकून सुग्रीवाचे वचन आलेस पुराण अंगदा. इंद्रदेवासारखं बळ असताना त्या ठिकाणी स्वतः या नरांतका होता. आणि तसा समान बळीला असताना नरदेव जो अंगद आहे त्या अंगदाला या सुग्रीवानं असताना आदेश दिला. श्रीरामासे लोटांगणा वंदोनिया श्रीरामचरण सुग्रीवा विवंदुना केले उड्डाण अंगदे. रामचंद्राला असताना लोटांगण घातलं अंगदाने. नमस्कार असताना सुग्रीवाला केला आणि सांगितलं आता युद्धाला सुरुवात करू का. म्हणून समोरासमोर अंगद आकाश मार्ग येऊ लागला. तेवढंच करावया नरांत काशी झगडा अंगद वीरासे गाडा येऊन उभा ठेला पुढा जैसा का कडा मिरुचा. नरांतका बरोबर म्हणजे मानवाचे अंत करणारा बरोबर असताना समोरासमोर अंगद असताना येऊन उभा राहिला आणि काय म्हणू लागला. एवढी नरांतका समोर उदार धीर अति गंभीर अंगद बोलिला उत्तरा निशंक शोर प्रतापी. हा नरांतकाच्या समोर असताना अंगद पुढे उभा राहून तेवढंच असताना निसंकपणे कसली अपेक्षा नाही धीर गंभीर असताना त्याचा अपमान होईल असा अंगद बोलू लागला. माले खायर वणचरा किंकरे काम मारेसे वाणरा मी आलो असे तुझ समोर हाती. अरे हे नरांतका हे पाला खाणारे बिचारे मनात चालणारे वानर त्यांचा अंत तू करू लागला. का करतो. अरे मी राजकुमार असताना तुझ्या समोर आलोय माझ्या बरोबर युद्ध कर असा अंगद बोलू लागला. शस्त्रास्त्रांची सामग्री जे जे असेल तुझ्या पाशी खरे तिथे घाले मजवरे अंगद गजरे तुझ्याकडचे शास्त्र असेल अस्त्र असेल तेवढे असताना माझ्या बरोबर युद्ध करताना माझ्या अंगावर सोड अंगद बोलू लागला. अंगदाच्या कठीण उत्तरे नरांत कशोभे करे निज खडगाच्या खडगदारे हृदयावरे हानी. अंगदाच्या असणारे शब्द तीक्ष्ण अंग या नरांतकाला लागला. त्यानं नरांतकाने ताबडतोब धनुष्याला बाण लावला. काही बाण असताना अंगदाला मारले. दात खावाडे करकरा खडग भिवंडोने गरगरा हृदयावरी वाणरा खडगदारा दात खाल्ले असताना नरांतकाने हातामध्ये जे खडग होतं घोड्यावर बसून ते असताना धना अंगदाला मारू लागला. अंगदाचे बळ वितंड खावा आणि ता प्रचंड खडग झाले दुखंड गेले बळवंड. अंगदाचं बळ असताना विचित्र होतं. खडग असताना जोराने मारलं त्या खडगाचे 2 तुकडे झाले. असा अंगद महाबळीवान होता. अखंड राम नाम स्मरण अंगद हृदय अच्छेद जान
खडगभंगासी करण रामस्मरण सप्रेम जोराने गाव घातला सरनरांतकाने अंगदाला खडगाचा, पण त्या हृदयामध्ये अंगदाच्या रामाचं चिंतन होतं म्हणून त्याचे 2 तुकडे झाले. अंग जशाच तसा जागेवर उभं राहिला, जखम सुद्धा नाहीये. आवडे समजता श्री रघुनाथ द्वैद्व बाधा नित्य निर्मुक्त काय खडगाचा आघात निमेषार्धात पण गेलं. त्या येळा सासर आवड असणारी प्रत्येक वानरला होती, ज्याच्या हृदयामध्ये सारखी आवड होती, चिंतन होतं. तिथं असताना खडग जरी असताना मारलं तरी असताना घाव लागत नव्हता. का बरं? नामाचं चिंतनामुळं बारा वाटा पळती इकडं. खडग आदळता हृदया रामे दुखंडवो आणि पडिले भूमी अंगद गर्जोनी संग्रामी तानुक्रमे खवळला. खडग असताना ज्यावेळेस 2 तुकडे झाले त्यावेळेस असताना हा दानव निरांतक खवळला आणि अंगदाच्या दिशेनं पुन्हा असताना प्रयत्न करू लागला. गरुड छेदे जेवे उगरा तैसे छेदोनी सांडिले खडग अंगदासी आला राग राक्षसी सांग वदावया. गरुडानं असताना सर्पाचे तुकडे तुकडे करावा तसे असताना अंगदाने माझ्या खडगाचे तुकडे केले तर ह्याचा राग असताना अंतकाला आणि अंगदाला सुद्धा. विद्युत प्राय वारो तळपता अंगदे ताळिता मुष्टिघात टाळू फोडोनी संदत वारू रणात पाळीला. यावेळेस अंगदाला सुद्धा क्रोध आला, कारण महापराक्रम करू लागला होता निरांतक. विजासारखा असताना तो चमकत होता त्याचा घोडा. समोर असताना अंगद गेला, एक बुकीन असताना जागेवर असताना त्याचं मस्तक फोडलं आणि फोडल्याबरोबर धन्य त्या मुष्टिघाताचे त्वरे नेत्र दरेवरी धन्य त्या मुष्टिघाताचे त्वरे नेत्र पडले धरणीवरी. नेत्र दरेवरी वारोने हाळोने रुद्रे रणा माझारे पाडीला. एक बुकी अंगाला असताना त्या निरांतकाच्या घोड्याला मारे करत तो लय चपळाई करीत होता. याच्यासारखा असताना चमचम कुणकडे जात होता, जिकडे जाईल तिकडेच असताना वानराचा संहार करीत होता. एका बुकीमध्ये त्याचे डोळे बाहेर पडले. धरणीवर असताना त्याचा घोडा अंगदाने पाळला. वारो मारिता निषेक दोर उडाला नारांतक शस्त्रास्त्र सामग्री नसता देक अतित्वा ज्या वेळेस असताना घोडा त्या अंगदाने पाळला त्यावेळेस अंग या नरांतकाने चपळाई केली. हातामध्ये खडग घेऊन असताना किंवा तलवार घेऊन त्याला असताना उड्डाण केलं, बाजूला गेला. मुष्टे वळवणे क्रोधे करे अंगाद ठोकीला उरावरे जात जात अति चाचरे स्वेसावरे मूर्छेचे. आणि खाली उतरत असताना नरांतकाने एक बुके अंगदाच्या हृदयावर दिली, कारण हृदय वर्म खोचून बुके मारल्यामुळं अंगदाला सुद्धा पोंडी येऊ लागले. पण जाता जाता एक प्रकारे असताना त्याला आपलं शरीर तोडलं अंगदाने. ब्रह्मांडे तडकला मुष्टिघात नाके तोंडे रुधिरोक्षित अंगद पडिला मूर्छित रणात मुष्टिघाती. मात्र जोराने बुके मारल्यामुळे असताना ब्रह्मांड तडकवत असताना घाव हृदयावर लागला होता आणि हृदयामध्ये ब्रह्मांडच असतं म्हणून अंगात हादरला. रक्ताची उलटी असताना वकू लागला. नाका तोंडा रक्त येऊन अंगात कोमात गेला, मूर्छेला अवस्थेत पडला. अंगद पडिताची मूर्छित स्वेस मरे श्री गुणात श्रम जावणे समस्त उठीला गरजात. अंगात असताना मूर्छेला अवस्थेत जाऊ लागला, धरतर कोसळू लागला. त्यावेळेस रामाचं चिंतन केलं, त्याच्यामुळं ताबडतोब त्याला अवसान आलं आणि उष्ण्या गाई असताना राम नामाचा गजर करीत असा गजर करीतच असताना अंगात उठला आणि उठल्याबरोबर असताना नरांतकाला आव्हान देऊ लागला. करिता श्रीराम नाम स्मरण श्रम जावणे संपूर्ण आदेशत गुणे स्पूर्ण रणकंदाण त्याला जो थकवा आला होता, आळस आलेला होता, मार लागल्यामुळं एक प्रकारे असताना त्याला बौंडी आली होती, ती सगळी गेली आणि आकाशामध्ये उड्डाण करून अंगात काय म्हणू लागला. आघाती आठवे श्री रघुनाथ त्याचे भाग्याती समर्थ त्याचे बादेणा नर्थ विजय आणवे तत्ती लोक. ज्या वेळेला जीवनाचा एक प्रकारचा शेवट होतो किंवा असताना कोमाचा तो मृत्यूमुखी पडतो, अशा टायमाला ज्याला राम नामाचं चिंतन आठवतो तो असताना सौभाग्यवान आहे आणि अंग त्याच्यामध्ये मोडत होता. राम नाम स्मरणा पुढे विघ्न काय असे बापुडे अंगदाचे बळ गाडे युद्ध कैवाडे. राम नामाच्या चिंतना पुढे यज्ञाचे बात बापुढं होऊन जातं, म्हणजे बारीक होऊन जातं. ते असताना त्याला त्रास करीत नाही, पण चिंतन करावं लागतं रामाचं. मूर्खा भजोनी मूर्छा भांजोनी अंगद स्वेवोनी सावध करावया अंतकाचा वध अति उन्नाद उठिला. मूर्छेला असताना त्यावेळेस अंगदाची गेली रामनामाचं चिंतन केल्यामुळं सावध झाला अंगद आणि सावध होऊन
त्यावेळेस स्वतः असताना नरांतकाला आव्हान देऊ लागला अंगद. मुष्टे वळवाने क्रोधे करे वेगे आणि तावरावरे हाडे करून चकाचुरे दरेवरे पाडीला क्रोधानावर चालला होता वानराने मारल्यामुळं अंगदाने आपली बुटी असताना वळली आणि वळल्याबरोबर एक मोठी नरांतकाला मारले. त्याची हाडत करावरले चकाचूर झाले म्हणजे पीठ झालं रांगोळ काढासारखे असताना आणि पांढरे असताना जबरदस्ती दिसू लागले. नाके तोंडे रुधिर धारा लागल्या नरांत कविरा एके गाय करोणी चुरा निशाचरा पाडिले. नाका वाट्या रक्त येऊ लागला नरांतकाच्या तोंडावर रक्ताच्या गुळण्या ओकू लागला आणि त्या क्षणामध्ये असताना आख्या शरीराचा चकाचूर होऊन धरणीवर असताना कोसळा काय म्हणतो. नरांत महाबळे अंगदे पाडीला क्षिती तळे कपिनाच दे सुख समेळे पिटिली टाळे सुरसिद्धी. नरांतक अंगदाने एका बुकीत असताना जमिनीवर कोसळला हाडाचा चकाचूर केला. हे वानराने पाहिलं आणि पाहिल्यावर म्हणले आतापासून रणांगण भरपूर झालं पण विजय आपला झाला. अंगदाने असताना महापराक्रम केला वानराने गजर केला. एक रावण राजकुमारा तुझ्या वाळे सूत राजपुत्र युद्ध करोणी गुरंधर कुमारे कुमार मारिला. एक असताना वानराचा युवराज होता दुसरा राक्षसाचा असताना युवराज होता. वालीचा पुत्र अंगद युवराज रावणाचा पुत्र नरांतक युवराज या दोघांचं समान बळ होतं. युद्ध असताना गणगोर झालं. एका शरण जनार्दने नरांतक पाडीला रणे उरल्या वीर 5 जणे केले करणे. एकनाथ महाराज स्वतःच्या गुरुला शरण जातात. नरांतकाचा आजच्या आद्यामध्ये शेवट झाला आणि शेवट त्यावेळेस असताना आता जे उरलेले वानर आहेत ते महापराक्रम कसा करते. सुग्रीव राजेंद्र दंडवत वानर वीर जे समस्त अंगद पायावरील लोळत अवघे गर्जात स्तुतिवादे. सुग्रीव राजाच्या समोर येऊन अंगद पायावर असताना लोटांगण गाऊ लागला. रामालाही लोटांगण करू लागला नमस्कार करू लागला. सगळे वानर गजेर करू लागले. वीर शूर प्रतापवंत राजपुत्र आणि विनित अवघे हरिनामे गर्जत स्तुतिपदात अंगदाचे. जे वीर होते जे सूर होते अंगद असताना तच वानर हरिनामाला गजर करीत होते. हरिनामाचा म्हणजे रामाचा गजर करीत होते. म्हणतात तसं एकदा परभुराम भगवान की असा गजर चालू होता. रम्य रामायण कथार्थ नरांतका झाला अंत एका जनार्दना शरणागत रणी परमार्थ श्रीरामे. रम्य रामायण आहे म्हणजे मन रमवून घेणार आहे रामायण आहे. परमार्थाचा पुरावा करणारा असणारा हे रामायण आहे आणि जे काय दुय्यस आहे ते घालणार आहे रामायण आहे. म्हणून असं या ठिकाणी मन रमवून जातं आणि जीवाला आराम मिळतो हे नाथबाबा म्हणतात. स्वस्ति श्री बाबा रामायणे युद्ध कांडी एकांकिका नरांतक वधोला